साधारण मार्चमध्ये खरीपाची पिकं साधारण मार्चमध्ये काही निघतात, त्यावेळेस पुन्हा कालवा सल्लागार समितीची मिटिंग घेऊन एप्रिल, मे, जून, जुलै असं 4 महिन्याचं कसं नियोजन करायचं, कारण बाष्पीभवन किती होत आहे, बाकीच्या बद्दलचा पाण्याचा वापर कसा होतोय आणि त्यावेळेसची धरणाची परिस्थिती काय राहते आणि मग प्यायला पाणी आपल्याला पुणेकरांना किती लागेल तो हिशोब ठेवून बाकीच्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात. केंद्रीय समितीने पुण्यातल्या 2 तालुक्यांचा पाहणी दौरा केला होता, त्या संदर्भात मदत मिळण्याबाबत काही प्रक्रिया मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अवकाळी पाऊस, गारपीट आणि हे सगळं जे नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्यावर आलं आणि त्याच्यातनं अनेक फळबागांचं सोयाबीन, कापूस, त्याच्याचबरोबर अनेक प्रकारच्या फळबागा अशा अनेक प्रकारच्या पिकांचं नुकसान झालं. ते नुकसान होत असताना ताबडतोब पंचनामे करण्याच्या सूचना राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आल्या. पंचनामे देखील सुरू झाले. काही काही ठिकाणी पालकमंत्री महोदय आणि मंत्री महोदय देखील वेगवेगळ्या पाहणी दौऱ्यावर गेलेले होते. नागपूरला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण एका ठिकाणी पाहणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि लगेचच जे प्रमुख आहेत जी समिती सेंट्रलला आहे म्हणजे अमित भाई शहा हे प्रमुख आहेत, त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी टीम पाठवलेली होती. त्या टीमनी सर्व्हे केलेला आहे. आता त्यांचा जो अहवाल जाईल त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळी म्हणून आपण जाहीर केले. साधारण 2,500 कोटी रुपये त्या कामाच्याकरता आपण मागितलेले आहेत आणि इतर ठिकाणी केंद्र सरकारने ज्या नॉर्म्स ठरवल्या आहेत त्या नॉर्म्समध्ये बाकीचा मंडळ बसली नाही आणि म्हणून मग आपण आपल्या आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, विशेषतः मदत पुनर्वसन त्या खात्याला सूचना दिल्या की मग तुम्ही पण बसा. एक कमिटी आहे त्याच्यामध्ये मदत पुनर्वसन मंत्री, कृषी मंत्री, महसूल मंत्री असे अनेक ग्रामविकास मंत्री, जलसंधारण मंत्री असे मंत्रीगण आहेत आणि मग त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 1200 मंडळं निवडली आणि त्यांना पण केंद्र सरकारनं ज्या सवलती दिलेल्या तशाच प्रकारच्या सवलती राज्य सरकारने त्या भागामध्ये निर्णय घेतला. दादा कारखानदारी जी आहे त्याच्या बाबतीमध्ये कारखानदारांकडून ओरड होते. केंद्राची पॉलिसी जी आहे या पॉलिसी संदर्भात तुमचं केंद्रीय गृहमंत्र्यांशी त्यामध्ये नाही बोलणं झालं नाही, कारण मध्ये आमचं अधिवेशन चालू असताना आम्ही 2-3दा कॉन्टॅक्ट केलं. त्यावेळेस ते म्हणले की माझ्या बिलं आहेत आणि माझी इतर कामं आहेत, ते संपल्यानंतर तुम्ही या, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट बघतो. पण ज्यावेळेस भोपाळला आमचं तिघांचं बोलणं झालं म्हणजे सीएम आणि दोन्ही डीसीएम आणि स्वतः अमित भाई, त्यावेळेस त्यांनी म्हणले की मी काही प्रमाणात तोडगा काढतो. तोडगा 25 ते 30% निघालेला आहे. त्याच्यावर तुम्ही बातम्या पण लावल्या की इथेनॉलला पुन्हा परवानगी दिली, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी साधारण किती टक्के तर ज्यांनी 3 कोटी सिरप इथेनॉलचं करार केलेला होता ऑइल कंपन्यांशी, त्यांना आता आले 75 लाख ते 80 लाखापर्यंत, म्हणजे साधारण 25-30% झालंय. त्याच्यातून प्रश्न सुटत नाही म्हणून पुन्हा आम्हाला त्या कामाच्या करता इतर पण अनेक 5-6 कामं आहेत, त्या सगळ्या कामाच्या करता जावंच लागणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे लवकरच तारीख मिळेल आणि तारीख मिळाल्यानंतर संध्याकाळी जाऊन रात्री परत. दादा एबीपी माझा आणि सी वोटरकडून जो एक सर्व्हे करण्यात आलेला आहे राज्यभर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीला जास्त सीटा मिळताना दिसत आहेत. त्याच्यामध्ये 26 ते 28 महाविकास आघाडी आणि भाजप 19 ते 21 अशा पद्धतीने तो सर्व्हे आहे. आपल्याला माहिती आहे या सर्व्हेला काही आधार नसतो. विधानसभेच्या 5 राज्यांच्या निवडणुकीची सर्व्हे आपण आठवा, निकाल काय झाले ते पण आपण आठवा. त्यामध्ये तुम्ही किती लोकांना, काही जर 10,000ला विचारतात, 25,000ला विचारतात, 50,000ला विचारतात, 60,000ला विचारतात. आता ते विचारत असताना कुठल्या भागातला सर्व्हे झालेला आहे त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे आणि त्यांनी सर्व्हे केलेला असला तरी देखील आम्ही